हॅलो, हाय, नमस्कार. आज इतकी सुंदर रेसिपी घेऊन आली आहे ना तुमच्याबरोबर, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. खूप काही छान छान बारीक-सारीक गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत की त्या ह्या रेसिपीसाठी फॉलो करायला पाहिजेत. आज सुंदर भेंडी मसाला घेऊन आलेले आहे, जरा वेगळ्या पद्धतीने. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी पूर्णपणे व्यवस्थित धुवून घ्यायची, स्वच्छ करायची. प्रत्येक भेंडी व्यवस्थित पुसून घ्यायची, कारण का पाणी लागलेलं असेल ना, तर ती सगळी शिजताना एकदम वेगळीच अशी चिकट होऊन जाते. त्याच्यामुळे पूर्णपणे आधी ती पुसून घ्यायची, पूर्ण ड्राय करायची. आता कापताना त्याचा वरचा शेंड्याचा आणि टोकाचा भाग काढून घेतलेला आहे. भेंडीला मध्ये चीर पाडून घेतलेली आहे. आणि आपल्याला ती भेंडी एकदम बारीक पण नाही चिरायची आणि अशी मोठी पण ठेवायची नाही आहेत, मीडियम साईजमध्ये करायचे. म्हणजे आता मी एवढ्या पद्धतीने ह्याच्यावरून जराशी तुम्हाला मोठी ठेवायची असेल तर ठेवू शकता, पण ह्याच्यावर अगदी छोटी करू नका, कारण का पुढची प्रोसेस करताना मग अगदीच ती छोटी, म्हणजे अशी एकदम एक हे आपली रेग्युलर भेंडीची भाजी करतो त्याला बारीक कापतो, ठीक आहे. पण हा जो भेंडी मसाल्याचा मी जो प्रकार दाखवणार आहे ना, ह्याच्यासाठी थोडीशी भेंडी आहे ना, ही जराशी मोठी अशीच कापायची आहेत. एकदम मोठी कापायची नाही, बऱ्यापैकी असे मध्यम आकाराची कापायची. फक्त लक्षात ठेवायचं की मध्ये त्याला चीर पाडायला विसरू नका, डायरेक्ट कापू नका, कारण का आपल्याला ती जो मध्ये चीर पाडायची त्याच्यामध्ये सगळा मसाला वगैरे सगळा स्टफ करता आला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आपण ही मध्ये अशी त्याला चीर पाडून घेतो आहे. भेंडी व्यवस्थित अशी आपण आधी क्लीन करून घेतली आहे आणि आता आपण ती व्यवस्थित पटापट कापून घेऊया. सगळी व्यवस्थित कापून झालेली आहे. आता आपण ते एका भांड्यामध्ये घेऊया, कारण का त्याची पुढची प्रोसेस आपल्याला ती त्या ज्या भांड्यामध्येच करायची आहे. म्हणून पहिले एकत्र सगळी अशी काढून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊया. आता मसाल्यामध्ये सुद्धा इथे आपण टाकायचं आहे पहिल्यांदा लाल तिखट. लाल तिखट इथे मी घेतलेला आहे 3 टीस्पून. इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. आता इथे मी 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपण त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला त्याला पहिल्यांदा टाकायचं आहे कोकम आगळ. जर इथे कोकम आगळ नसेल, लिंबाचा रस वापरला तरी चालेल. फक्त चांगला अगदी अर्धी वाटी वगैरे तरी जरा झालं पाहिजे, म्हणजेच त्याला टेस्ट जरा छान येते लिंबाचा. आणि कोकम आगळला कसं जरा अजून म्हणजे त्याला जरासं कमी टाकलं तरीसुद्धा चालतं. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे बेसन. बेसन साधारण अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे. कोकमाचं आगळ असेल तर पाववाटी, लिंबाचा रस पण असं साधारण मोठं असं चांगलं अगदी रसरशीत लिंबू असेल तर अगदी पाववाटी भरपूर होतं. आणि बेसन अर्धा वाटी घेतलेलं आहे आपण. आणि ते सगळं काही आहे ना आपण आता मिक्स करायचं आहे. त्याने काय होतं की आपल्याला जी पुढची सगळी प्रोसेस करायची त्याच्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, म्हणून आपण ते चीर पाडली होती, ते बेसन वगैरे सगळं त्याच्यामध्ये जायला पाहिजे त्यासाठी. आता इथे मी घेतलेलं आहे तेल. तेल पण इथे चांगलं 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आणि इथे एक कांदा घेतला आहे. तो कांदा अशा मोठ्या पद्धतीने आपण कापून घेतला आहे. हा कांदा कधी वापरायचा, कशा पुढच्या स्टेपला वापरायचं ते मी तुम्हाला एक एक सांगत जाईल. फक्त प्रत्येक गोष्टीची आपण तयारी करून ठेवतो आहे. भेंडीला आपण मस्तपैकी सगळं व्यवस्थित आपला मसाला लावून साईडला ठेवून दिलेली आहे. आता हा एक मोठा कांदा घेतला आणि त्याचे सगळे असे तुकडे करून आपण फ्राय करायचे. तर फ्राय करताना पण अगदी पूर्ण तळायचे नाही, अगदी नरम होईपर्यंत कांदा थोडा कच्चटच ठेवायचा आहे आपल्याला. अगदी हाय फ्लेमवरती तेल चांगलं तापवायचं. हाय फ्लेममध्ये 5 मिनटासाठी नुसतं पटापट तो परतवायचा आहे. आणि तो काढून आपल्याला असाच साईडला आधी ठेवून द्यायचा आहे. तो आधी आपल्याला यूज करायचा नाही आहे. तो कधी यूज करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. कांदा आपण असं साईडला फ्राय करू अर्धा कच्चा असा ठेवलेला आहे. आता जी भेंडी आपण सगळी मसाला लावून ठेवली होती ती आता आपण तेलावरती परतवून घ्यायची. आपल्याला जास्त शिजवायची नाही. भेंडी पण एकदम नरम करायची नाही आहे, आपल्याला प्रॉपर अगदी शिजवायची नाही. थोडासा त्याला असा क्रंचीनेस आला पाहिजे खाताना,
त्याच्या पद्धतीने आपल्याला ते ठेवायचे. तेलामध्ये अशी 10 मिनटासाठी छानपैकी अशी परतवून घ्यायची आहे. तो सगळा मसाला मस्तपैकी आतमध्ये शिरतो आणि इतका सुंदर लागतो. म्हणून की मध्ये चीर पाडायला सांगितली ती अजिबात विसरू नका. चीर पाडायला ती पाडलीच पाहिजे. म्हणजे हेच अशी प्रोसेस करायच्या वेळेला जो मसाला जो आतमध्ये शिरतो तो आपल्याला पाहिजे असतो. म्हणून आता व्यवस्थित तेलामध्ये आपण सगळं काही असं हे परतवून घेतलेलं आहे. म्हणजे त्याने अर्धी भेंडी आपण शिजवलेली आहे, अर्धी तशीच कच्चट ठेवलेली आहे. आता ही सगळी आहे ती आपण काढून घेऊया आणि परत ह्याच भांड्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. ही भेंडी आपण साईडला ठेवून दिलेली आहे. आता परत एकदा मी थोडं तेल घेते. इथे सुद्धा परत साधारण मी एक 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतले. ते चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरायचे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे. मध्यम आकाराचे असतील तरी ठीक आहे. म्हणजे पण शक्यतो असं जरा कांदा भरपूर असा घ्यायचा, कारण का आपल्याला जी सगळी ग्रेव्ही करायची आहे ना, पुढची मसाला जो तयार करायचा आहे त्याच्यासाठी. म्हणून कांदा जराचं प्रमाण जास्त असेल तर उत्तम. म्हणून 2 मोठे मी घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण तेलावरती छानपैकी परतवून घेऊया. आता इथे मी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतली. लसूण चांगले 10-12 लसणी घेतलेले आहेत आणि 3 मोठ्या मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा जाडसर आपण ठेचून घेतलेल्या आहेत. मिक्सरला बारीक करायच्या नाही, ठेचून घ्यायच्यात, कारण का त्याचा जो क्रंचीनेस आहे तो आपल्याला खाताना लागला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे आणि ते तेलावरती आपण कांद्यासोबत परतवून घेऊया. आता इथे आपण सगळं काही व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आणि आता मी इथे टॉमॅटो घ्यायचा आहे. टॉमॅटो बारीक चिरून, नाही तर टॉमॅटोची पेस्ट तरी करून आपल्याला ती कांद्यावरती टाकायची आहे. मी इथे एकदम बारीक असा तो चिरून घेतलेला आहे, एकदम पेस्ट त्याची केलेली नाही आहे. एकदम म्हणजे जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरा, नाही तर सरळ पेस्ट करा. पेस्ट म्हणजे पाणी न टाकता ती नुसती आपण टॉमॅटो फिरवून घ्यायचा आहे. टॉमॅटो एकच मोठा असेल तर एकच घ्या, छोटे असतील किंवा मध्यम असतील तर 2 किंवा 3 घ्या. पण साधारण एक मोठा चांगलाचा टॉमॅटो घ्यायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित झालं. आता आपण मीठ टाकूया आणि कांदा आणि टोमॅटो शिजायला ठेवूया, कारण का मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो लगेच नरम होतो, त्याला लगेच पाणी सुटतं आणि ते मऊ छानपैकी शिजायला मदत होते त्याला. आता मीठ टाकल्यानंतर आपण सगळं काही परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो आपला तयार होतोय, म्हणजे शिजतोय, नरम होतोय चांगलं, तिथपर्यंत आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. अशा एक स्टेप तयार करून तुम्ही इतका सुंदर भेंडी मसाला करणार आहात ना, की तुम्हाला सगळ्यांना म्हणजे असं वाटेल की सारखा हा आपण करावा आणि सारखा खावा. आता कांदा आणि टोमॅटो आपला शिजतोय तिथपर्यंत इथे घ्यायचं आहे 1 कप दही. दही चांगलं घट्ट असेल तरी चालेल, पातळ असेल तरी चालेल, असं काही नाही आहे इथे. फक्त 1 कप दही घ्यायचं आहे. आता त्या दह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर. इथे आता घ्यायचं आहे आपल्याला लाल तिखट पण हे आपल्याला असं नुसती कलरसाठी न यूज करता प्रॉपर लाल तिखट आपण जे आपण सुरुवातीला भेंडीमध्ये टाकलेलं आहे तशाच पद्धतीने इथे घ्यायचं आहे. साधारण ते इथे मी अगदी 4 टीस्पून घेतलेलं आहे, म्हणजे 2 टेबलस्पून वगैरे तुम्ही लाल तिखट घेतलं तरीसुद्धा चालेल. गरम मसाला घ्यायचा आहे. गरम मसाला पण मी इथे 2 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. तुम्हाला थोडंसं स्पायसी पाहिजे असेल तर गरम मसाला आणि लाल तिखटाचं प्रमाण वाढवलं तर चालेल. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स फेटून घ्यायचं आहे. आता कांदा टोमॅटो आपला छान झालेला आहे, शिजलेला आहे, चांगला नरम झालेला आहे. आता दहीमध्ये आपण मसाले टाकून जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळं काही व्यवस्थित असं परतवायचं आणि 5-10 मिनटं असंच ते दही आणि कांदा टोमॅटो सगळ्यांना शिजून घ्यायचं, की म्हणजे त्याला ना एक सगळं पाणी सुटतं, एक ऑइल सुटतं आणि ते सगळं ऑइल सुटल्यानंतर ते आपल्या ग्रेव्हीचं काम करतं. जर तुम्हाला
अजून थोडंसं पातळपणा पाहिजे असेल तर ह्याच स्टेपला पाणी टाकायचं. एकदा भेंडी आपल्याला, कारण का ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे, भेंडी एकदा तुम्ही टाकलीत की मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकत नाही, मग ते चांगलं लागणार नाही. सगळं भेंडी अशी वेगळी, जो आपला भेंडीचा क्रंचीनेस असतो तो सगळा निघून जाईल. त्यामुळे आधीच आत्ताच्या दही टाकल्यानंतरच्या यालाच पाणी टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं ग्रेव्हीचा पातळपणा पाहिजे तेवढाच करायचा. अति पातळ करायचं नाही, आपल्याला एकदम मस्तपैकी अशी थिकनेस थोडासा ठेवलाच पाहिजे. ती जी ग्रेव्ही लागते ना, मग ती चांगली एकदम पातळ केली ना तर त्याचा टेक्स्चर पण चेंज होणार आणि टेस्टमध्ये पण फरक पडणार. त्यामुळे मी साधारण एवढंच त्याचा टेक्स्चर ठेवलेला आहे. ह्याच्यावर पातळ करू नका शक्यतो. जर तरीसुद्धा अगदीच वाटत असेल तर अगदी जरासंच पाणी टाका, अगदी पाववाटी पण नाही, त्याच्याहून कमी. आता सगळी ती भेंडी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, कारण का भेंडी आपली जी अशी अर्धवट ठेवलेली आहे ना कच्चट, ते त्याचा तो क्रंचीनेस लागण्यासाठी, नाही तर सगळंच ते नरम नरम होऊन जातं. मग खाण्यात तेवढी मजा येत नाही. टेस्ट तर अप्रतिम लागते, पण जी खाण्यात मजा लागते ना ती येत नाही. त्याच्यामुळे थोडीशी कच्चट ती भेंडी ठेवून द्यायची. आणि आता आपण लास्टला सगळं काही पूर्ण प्रॉपर सगळं शिजल्यानंतर जो कांदा तळलेला होता तो आता आपण इथे टाकायचा आहे. आता हा कांदा तुम्ही आत्ताही टाकू शकता, जेव्हा तुम्ही भेंडीची भाजी ही सर्व कराल त्यावेळेलासुद्धा तो वरनं टाकला तरीसुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर टाकून सगळं गार्निशिंग केलं आहे आणि अशा पद्धतीने सुंदरपैकी टेस्टी आपला भेंडी मसाला हा तयार झालेला आहे. एकदा तरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.